हरनाम दीक्षा श्रृंखला दिवस 2 दिनांक 8 मार्च 2026। दीक्षा प्रवचन परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज द्वारा आणि मराठी अनुवाद वृंदावनीप्रिया देवी दासी द्वारा। परमपूज्य ए.सी. भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद तसेच ब्रह्म मध्व गौडीय संप्रदायातील आपल्या पूज्य आचार्यांच्या वतीने आपण आता या हरनाम दीक्षा समारंभाचा प्रारंभ करीत आहोत। ओम अपवित्रः पवित्रो वा हा श्लोक आपल्याला दीक्षेची भावना प्रकट करून दाखवतो। श्रील प्रभुपादांनी आपल्याला शिकवले आहे की जीवनातील ज्या ज्या प्रसंगी आपण गंभीर संकल्प किंवा प्रतिज्ञा करतो त्या सर्व वेळी या श्लोकाचे सामूहिक पठण व ध्यान करावे। मानव जीवनाचा उद्देश म्हणजे शुद्धी। आपले मन आणि हृदय असंख्य अशुद्धतेने वेढलेले असते। काम, क्रोध, लोभ, मत्सर, अहंकार, मोह आणि या अनर्थांचा प्रभाव आपल्या विचारांवर, शब्दांवर आणि कृतींवर पडतो। भौतिक प्रकृतीच्या गुणांच्या अधीन राहून आपण जेव्हा सुखाचा शोध घेतो तेव्हा आपण अधिकाधिक दुःखात अडकत जातो। जन्म, वृद्धापकाळ, रोग आणि मृत्यू हे अपरिहार्य आहेत। तरीही आनंदी राहणे हा आपला स्वभाव आहे। प्रत्येक जण आनंदाचा शोध घेत आहे। अगदी लहान कीटक असो किंवा महान देवता, सर्व जण आनंद शोधत आहेत, कारण आत्म्याचा स्वभावच आनंद आहे। तो सनातन आहे, जन्म मृत्यूच्या पलीकडचा आहे आणि आध्यात्मिक, आधिभौतिक व आधिदैविक त्रिविध तापांपासून मुक्त आहे। मग प्रश्न असा उभा राहतो, जो आत्मा स्वभावतः शाश्वत, ज्ञानरूप आणि आनंदमय आहे, तो दुःखी का होतो? कारण मन अशुद्ध झालेले असते। श्रील प्रभुपादांनी आपल्या आंदोलनाच्या आरंभी एक सुंदर उदाहरण दिले आहे। जेव्हा ढगातून पाण्याचा थेंब खाली पडतो तेव्हा तो स्वच्छ आणि पारदर्शक असतो, परंतु तो जमिनीवर पडल्यावर त्याची पारदर्शकता नष्ट होते, कारण त्यात माती आणि इतर अशुद्ध गोष्टी मिसळतात। जेव्हा आपण ते पाणी गाळतो तेव्हा आपण त्याची मूळ शुद्धता पुन्हा प्रस्थापित करतो। परंतु या जगात इतके आकर्षण, प्रलोभन आणि विचलन असताना आपण सतत शुद्ध कसे राहावे? या श्लोकात कृष्णांना पवित्र म्हटले आहे, ते अनंत शुद्ध आहेत। ओम पूर्णम परम सत्य पूर्ण आहे। त्यांचे प्रेम पूर्ण आहे, त्यांचा आनंद पूर्ण आहे आणि त्यांच्या अंशरूप असल्यामुळे आपण त्यांच्याशी जो आनंद वाटू शकतो तोही पूर्ण आहे। म्हणून जेव्हा आपण कृष्णाचे स्मरण करतो, त्यांच्या संगतीत येतो, तेव्हा आपण शुद्ध होऊ लागतो। श्रील प्रभुपाद सांगतात, जसे आपण अग्नीच्या संपर्कात आलो की उष्णता अनुभवतो, तसेच कृष्णांच्या संगतीत आल्यावर आपण त्यांच्या सर्वाकर्षक स्वरूपामुळे आकर्षित होतो। आणि भक्ती म्हणजे हाच विज्ञान। आपण आपल्या जीवनाला असे कसे घडवायचे की सतत कृष्णाशी जोडलेले राहू आणि त्यांच्या आकर्षणाकडे खेचले जाऊ। कृष्ण अत्यंत करुणामय आहेत। त्यांनी आपल्या पवित्र नामांमध्ये स्वतःची उपस्थितीच प्रकट केली आहे। शास्त्र सांगतात की जेव्हा आपण निष्कपटपणे आणि अपराधरहितपणे पवित्र नामांचा जप करतो तेव्हा तो जप आपल्या जीवनात शांती व शीतलता आणतो आणि या भौतिक जगाच्या दावानळापासून आपल्याला मुक्त करतो। या जगात प्रत्येक गोष्टीसोबत आव्हाने असतात, तरीही कृष्ण अत्यंत दयाळू आहेत। ते आपल्या पवित्र नामांनी अवतरतात, आपल्या हृदयाला आकर्षित करण्यासाठी। आणि जेव्हा आपण त्यांच्या आकर्षणाला प्रतिसाद देतो तेव्हा आपण शुद्ध होऊ लागतो। जेव्हा आपण कृष्णाच्या आनंदमय आकर्षणाचा अनुभव घेतो, त्यांच्या नामाचा, लीलांचा, स्वरूपाचा, गुणांचा, भक्तांच्या हृदयांतील त्यांच्या उपस्थितीचा, तेव्हा या जगातील क्षुद्र आकर्षण आपोआप नाहीसे होतात। हा श्लोक आपल्याला सांगतो की आपण पवित्र असू किंवा अपवित्र, कोणत्याही परिस्थितीत असू, जो मनुष्य कमलनयन परम पुरुषोत्तम भगवानाचे स्मरण करतो तो अंतर्बाह्य शुद्ध होतो। आपण येथे एकत्र आलो आहोत, आपल्या गुरुजनांसमोर, आपल्या संस्थापक आचार्य श्रील प्रभुपादांच्या समक्ष, जे आपल्या संप्रदायातील सर्व आचार्यांचे प्रतिनिधित्व करतात, स्वतःला समर्पित करण्यासाठी आणि दीक्षा ग्रहण करण्यासाठी। आपण आपल्या सर्व आचार्यांच्या माध्यमातून राधा कृष्णांच्या कृपेशी जोडले जात आहोत। हे कोणतेही सामान्य भौतिक तत्व नाही, ही एक अमूल्य आध्यात्मिक कृपा आहे। योग्य भावनेत आपण अधिकाधिक नम्र होतो।
परंतु परीक्षा नक्कीच येतील. दीक्षा घेतल्यावर सर्व काही सोपे होईल असे नाही, कधीकधी परिस्थिती अधिक कठीण होऊ शकते. हे दीक्षेमुळे नाही, तर या जगाचे स्वरूपच तसे आहे. दीक्षेमुळे संसार बदलत नाही, पण आपण बदलतो. आपले समर्पण वाढते. आपण किती प्रामाणिकपणे शरणागत होतो, यावर आपली प्रगती अवलंबून असते. कृष्णाच्या शरण गेल्यावर त्यांच्या कृपेने आपण सर्व संकटांवर मात करू शकतो. आपल्यात संस्कार आहेत, विविध प्रभाव आहेत, म्हणून जीवनात संघर्ष येतील. कधी आनंदाचे क्षण येतील, कधी दुःखाचेही. पण आपण असा संकल्प करतो, हे कृष्ण, मी तुमचा शाश्वत दास आहे, शाश्वत आत्मा आहे. काहीही झाले, तुमच्या कृपेवर दृढ राहू दे. भगवान चैतन्य यांचे संदेश हा संपूर्ण जगासाठी एक अद्वितीय आशीर्वाद आहे. कलियुग, जिथे वाद, पाखंड, दुःख आणि प्रदूषण भरले आहे, त्या युगात सत्ययुग, त्रेतायुग किंवा द्वापरयुगातील साधना करणे जवळजवळ अशक्य झाले आहे. परंतु या अत्यंत पतित कलियुगातच कृष्णांनी श्रीमती राधाराणींच्या परम मधुर प्रेमासह अवतार धारण केला आहे, जेणेकरून ते आपल्याला आपल्या वृंदावन लीलांच्या शाश्वत धामात आमंत्रित करू शकतील. अनेक अवतार झाले आहेत. अनेक महान धर्मसंस्थापकांनी ईश्वरप्रेम आणि शुद्ध प्रेमाच्या विविध स्तरांची शिकवण दिली आहे. परंतु कृष्ण स्वतः श्रीमती राधाराणींच्या वर्णाने आणि महाभावाने अवतरले आहेत. आणि ते असे मुक्तपणे हे प्रेमदान करण्यासाठी ब्रह्मदेवाच्या एका दिवशी फक्त एकदाच अवतरतात. 1922 साली कोलकाता येथे आपल्या पहिल्या भेटीतच श्रील प्रभुपादांच्या गुरु महाराजांनी त्यांना आदेश दिला, तू एक सुशिक्षित तरुण आहेस. भगवान चैतन्यांचा संदेश इंग्रजी भाषेत संपूर्ण जगात पोहोचो. मानव इतिहासात यापूर्वी कोणीही असे केले नव्हते. श्रील प्रभुपादांनी स्वतःला या कार्यासाठी तयार केले. त्यांनी आपले संपूर्ण जीवन याच उद्देशासाठी घडवले आणि तो 1922 चा काळ होता. 1936 साली जगन्नाथ पुरी येथून लिहिलेल्या पत्रात त्यांच्या गुरु महाराजांनी त्यांना हाच अंतिम आदेश पुन्हा दिला. त्यावेळी श्रील प्रभुपाद मुंबईत होते. आणि नंतर 1965 साली पूर्ण 43 वर्षांनंतर ते जलदूत नावाच्या मालवाहू जहाजाने प्रवासास निघाले. हे अत्यंत रोचक आहे, कारण अलीकडेच आपण भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांच्या जीवनातील काही प्रसंग ऐकत होतो. 1930च्या दशकाच्या सुरुवातीला त्यांनीही आपल्या अनेक वरिष्ठ शिष्यांना इंग्लंड आणि जर्मनी येथे पाठवले होते, भगवान चैतन्यांचा संदेश प्रसारित करण्यासाठी. खरे तर, त्या काळातील वर्तमानपत्रांमधील लेख आजही उपलब्ध आहेत. भक्तांनी त्यांचा शोध घेतला आहे. त्या वृत्तपत्रांमध्ये वर्णन आहे की बॉम्बेमध्ये श्रील भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर कसे बराबाथ मंदिराजवळ राहत होते आणि तेथे नियमित प्रवचने देत असत. तेथील एक अतिशय भव्य सोहळा देखील झाला होता, जिथे त्यांच्या शिष्यांना आणि शुभचिंतकांना बॉम्बे डॉकवरून SS व्हिक्टोरिया नावाच्या मालवाहू जहाजाने पाश्चिमात्य देशांकडे पाठवण्यासाठी निरोप दिला जात होता, भगवान चैतन्यांच्या मिशनसाठी. माझ्या मते, त्या काळात श्रील प्रभुपाद देखील बॉम्बेमध्ये राहत होते. पण मोठा प्रयत्न करूनही त्यावेळी फारसे यश मिळाले नाही आणि अखेरीस ते परत आले. 1965 मध्ये, जेव्हा श्रील प्रभुपादांनी श्रीमद्भागवतम, कृष्णाचे पवित्र नाम आणि आपल्या गुरु महाराजांचा आदेश घेऊन प्रवास सुरू केला, तेव्हा प्रत्यक्षात त्यांच्याकडे एवढेच होते, याखेरीज काहीही नव्हते, कोणीही नव्हते. कारण त्यांना भगवान चैतन्यांच्या शिकवणीवर आणि पवित्र नामाच्या सामर्थ्यावर अढळ विश्वास होता. त्यांनी आपल्याला केवळ हा अमूल्य उपहार दिला नाही, तर अत्यंत कृपाळूपणे आपल्यालाही या विभागलेल्या आणि अनिश्चिततेने भरलेल्या जगात हे मिशन पुढे नेण्याची संधी दिली. या जगात प्रत्यक्षात फक्त 2 गोष्टी निश्चित आहेत. पहिली, मृत्यू निश्चित आहे, आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांच्यासाठीही, आणि आपल्या स्वतःच्या शरीरासाठी सुद्धा. परंतु दुसरी निश्चित गोष्ट म्हणजे कृष्ण आपल्या नामापासून अभिन्न आहेत. आणि जर आपण कृष्णनामाचा आश्रय घेतला, तर कृष्ण आपल्याला पूर्ण आश्रय देतात. परंतु यासाठी वेळ लागतो. यासाठी दृढ संकल्प आवश्यक आहे. आणि आपल्याला एकमेकांच्या संगाची गरज असते,
जेणेकरून अशा जगात आपण आपली श्रद्धा टिकवून ठेवू शकू, जिथे जवळजवळ प्रत्येक गोष्ट त्या श्रद्धेला आव्हान देत असते. श्रील प्रभुपादांनी आपल्या जीवनाचा एक मोठा भाग आपल्या ग्रंथरचनांसाठी अर्पण केला, जेणेकरून ते आपल्याला, आपणा सर्वांना, आपल्या महान आचार्यांचे ज्ञान आणि विवेक देऊ शकतील, आणि आपण ते ज्ञान एकमेकांशी तसेच संपूर्ण जगाशी वाटू शकू, तसेच आपली श्रद्धा, समर्पण आणि दृढ निश्चय सुरक्षित व दृढ करू शकू. श्रील प्रभुपादांनी हे मिशन अशा प्रकारे स्थापन केले आहे की येथे दीक्षा गुरु आहेत, शिक्षा गुरु आहेत आणि विविध नेतृत्व भूमिकांमध्ये भक्त आहेत. आणि आपण सर्वजण हे सामूहिक उत्तरदायित्व पार पाडत आहोत, एकमेकांना सहाय्य करण्याचे, शुद्ध भक्त बनण्यासाठी आणि शुद्ध भक्ती आपल्या घरांमध्ये, आपल्या परिसरात आणि संपूर्ण जगात प्रसारित करण्यासाठी. मी ही गोष्ट कालही सांगितली होती आणि आज पुन्हा सांगत आहे, कारण आज मी पुन्हा तीच रेकॉर्डिंग ऐकली. पॅरिस, फ्रान्समधील संवाद. श्रील प्रभुपाद एका व्यक्तीशी बोलत होते आणि सांगितले गेले की तो व्यक्ती भारतात राहिला होता. खरे तर मी ही रेकॉर्डिंग आधी शंभू आणि इतर भक्तांना ऐकवणार होतो, जेव्हा ते माझ्या खोलीत आले होते. सर्व काही तयार होते, पण कसे तरी आपण विसरलो. त्या व्यक्तीचा परिचय देताना सांगितले गेले की तो भारतात राहत होता. श्रील प्रभुपादांनी विचारले, भारतामध्ये तू कुठे राहत होतास? त्याने उत्तर दिले, पुणे. श्रील प्रभुपाद अत्यंत आनंदित झाले. त्यांनी विचारले, तू तिथे किती वर्षे राहिलास? त्याने उत्तर दिले, 25 वर्षे. श्रील प्रभुपाद म्हणाले, म्हणजे तू भारतीयच आहेस? नंतर श्रील प्रभुपाद म्हणाले, माझा एक मित्र मला पुण्याला घेऊन गेला होता आणि मी स्टेशनजवळील एका गुजराती हॉटेलमध्ये थांबलो होतो. ते अजूनही आहे का? ते पुढे म्हणाले, जर ते अजून असेल तर ते एक पवित्र स्थान आहे. तिथे श्रील प्रभुपादांचे चरणचिन्ह असतील. यानंतर त्यांनी पुण्याचे कौतुक केले. ते एक उत्कृष्ट शहर आहे, अत्यंत चांगले वातावरण आहे. त्यांनी तेथील शिक्षण, विद्वानांची संख्या, संस्कृत अभ्यास आणि संत तुकाराम महाराज यांचाही उल्लेख केला. हे सर्व त्यांच्या पुण्याबद्दलच्या प्रेम व आदराचे प्रतीक आहे. आणि आज आपण येथे पुण्याच्या भक्तांसोबत बसलो आहोत, हे आपले मोठे भाग्य आहे. श्रील प्रभुपादांना त्यांच्या गुरु महाराजांनी आदेश दिला होता की भगवान चैतन्यांचा संदेश इंग्रजी भाषेत संपूर्ण जगात प्रसारित करावा. पण इंग्रजीपुरते मर्यादित न राहता, श्रील प्रभुपादांनी त्यांच्या ग्रंथांचे आणि चैतन्य महाप्रभूंच्या शिकवणीचे जगातील जवळजवळ सर्व भाषांमध्ये भाषांतर घडवून आणले. किती भाषांमध्ये? 80 पेक्षा अधिक भाषांमध्ये. विशेषतः मराठी, हिंदी, भारतातील जवळजवळ सर्व भाषा आणि बांगला. कल्पना करा, श्रील प्रभुपादांनी चैतन्य चरितामृताचे बांगलातून इंग्रजीत भाषांतर केले आणि नंतर भक्ती चारू स्वामी महाराजांनी ते इंग्रजीतून पुन्हा बांगलात, सर्व भाषांसह अनुवादित केले. आणि निश्चितच, पुण्यात तुम्हाला श्रील गोपाल कृष्ण गोस्वामी महाराजांचे सान्निध्य लाभले, ज्यांनी इतिहासात इतर कोणाहीपेक्षा अधिक श्रील प्रभुपादांच्या पुस्तकांचे वितरण केले. मला आपल्या एका पुणे यात्रेची आठवण आहे, जेव्हा परमपूज्य जयपताका स्वामी महाराज आले होते. त्यावेळी ते नुकतेच रुग्णालयातून परतले होते, अत्यंत अशक्त अवस्थेत होते. ते चालू शकत नव्हते, बोलणे सुद्धा कठीण होते. मी फक्त त्यांना आनंद द्यायचा म्हणून म्हटले, पुढच्या आठवड्यात आम्ही पुण्याच्या यात्रेला जात आहोत. आपण याल का? त्यांनी विचारले, तिथे किती लोक असतील? मी म्हटले, सुमारे 5000. ते म्हणाले, असं. परंतु काही दिवसांनी डॉक्टरांचा फोन आला. ते म्हणाले, जयपताका महाराज पुण्याला जायचे ठरवत आहेत. पण त्यांच्या प्रकृतीमुळे ते अत्यंत धोकादायक आहे, त्यांचे निधनही होऊ शकते. मी त्यांना थांबवू शकत नव्हतो. शेवटी एका वरिष्ठ सर्जनने सांगितले, त्यांच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम गोष्ट म्हणजे ते पुण्याला जावेत. त्यांना आनंद मिळेल आणि आनंद हाच त्यांच्यासाठी सर्वात मोठी औषध आहे. आणि ते आले. 6 तास ॲम्ब्युलन्समध्ये झोपून, व्हीलचेअरवर बसून, त्यांनी 5000 भक्तांसमोर प्रवचन दिले आणि पुन्हा परत गेले.
मी त्यांच्या शेजारी बसलो होतो. त्यावेळी हजारो डोळ्यांत अश्रू होते, त्यांची निष्ठा, त्याग आणि सेवा पाहून. जर आपण खऱ्या अर्थाने आध्यात्मिक प्रगती करायची असेल, तर हे आपल्या समोरचे जिवंत आदर्श आहेत. आपण त्यांच्यासारखे होऊ शकत नाही, पण त्यांच्या पावलांवर चालण्याचा प्रयत्न करू शकतो. हीच परंपरा आहे आणि हीच दीक्षेची भावना आहे. आपल्या आध्यात्मिक गुरूंना समर्पित होणे, त्यांच्या सेवकांच्या सेवक बनणे, त्यांच्या शिकवणी स्वीकारून, अतिशय काळजीपूर्वक त्यांचे पालन करून, वैष्णव चरित्रानुसार जीवन जगणे. नामरुची, पवित्र नामांमध्ये रस निर्माण करणे. नियमित, सजग आणि श्रद्धापूर्वक जप करणे. वैष्णव सेवा, वैष्णव समुदायाला प्रेरणा देणे, प्रोत्साहन देणे आणि सेवा करणे. आणि विशेषतः महान आत्म्यांच्या, विशेषतः आपल्या प्रिय श्रील प्रभुपादांच्या सेवेत सहाय्य करून, जेणेकरून भगवान चैतन्यांचा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवता येईल. मी आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो. आज पुणे हे जगभरात शुद्ध भक्ती संस्कृतीचा प्रसार करणाऱ्या तेजस्वी दीपस्तंभांपैकी एक बनले आहे. यासाठी मी आपणा सर्वांचा अत्यंत ऋणी आहे. आपल्यापैकी अनेक जण या दिवसाची, या संकल्पाच्या क्षणाची अनेक वर्षे प्रतीक्षा करत होते. त्याबद्दल मी आपला विशेष आभारी आहे. आणि मी मनःपूर्वक प्रार्थना करतो की श्रील प्रभुपाद, निताय चैतन्य तसेच श्री श्री राधा गोविंदचंद्र आपल्यावर आपली कृपा, आशीर्वाद आणि अनुग्रहाची वर्षाव करो. आपल्याला, आपल्या कुटुंबियांना आणि प्रियजनांना कृष्ण चेतनेत महान आनंद प्राप्त होवो आणि आपल्याला दिव्य सेवेसाठी अद्भुत शक्ती प्राप्त होवो. आपल्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.